गुड मॉर्निंग, सुप्रभात, नमस्कार. तर आता आहे ते देवासावरनं बाहेर पडलोय. थोडंसं चक्कर झाली, म्हणजे सकाळ सकाळची जी झोप असते, रात्री झोप पूर्ण झाली की कसं असं तसं झालंय. 6 तासाची झोप झाली आणि आत बाजू बराच गोंधळ होता हॉटेलच्या वगैरे. आय एम नॉट रेटिंग गुड फॉर दिस हॉटेल. पण जर थांबायचं असेल तर इंदोरला थांबायचं आणि तिकडनं सुरू करायचं. दॅट विल बी इझी, नॉट फ्रॉम एनी अदर प्लेस. सो आता आहे भोपाळ रोडवरती 150 किलोमीटर आहे. टार्गेट आहे की 8:30 पर्यंत भोपाळला पोहोचायचं. आता बघू, 150 किलोमीटर आहे, शक्य नाही आहे तेवढं करणं, पण आपण टार्गेट पकडून चालू की पोहोचायचं 1.5 तास किंवा 2.25 तासामध्ये. म्हणजे साधारण 70-80चा स्पीड मेंटेन करावा लागेल. लेट्स सी. तर आता निघाणार भोपाळ, भोपाळवरनं रीवा, रीवावरनं प्रयागराज. सो हा आहे प्लॅनिंग, प्रयागराजला जायचं. ओके. आज तारीख आहे 24 फेब्रुवारी. 24 फेब्रुवारीपर्यंत तिकडे पोहोचायचं. बाय. आत्तापुरती पुन्हा भेटू. समोर दिसतोय सूर्यनारायण आणि त्याला नमस्कार करूनच पुढे जावंसं वाटतं. थोडा 1-2 मिनिटं हॉल्ट घेतला. रस्ता सुपर आहे. हा जो आवाज आहे तो विदाऊट माईक आहे. तुम्हाला फरक जाणवेल. फुटेजेसमध्ये पण थोडासा फरक जाणवेल, पण आवाजामध्ये भरपूर फरक जाणवेल. कारण माईक आहे त्याने चांगला आवाज येतो आणि केसमुळे माईक आहे, त्याला अरेंजमेंट करावी लागेल. एक केसची वाट लावून टाकली, आता ह्या केसची पण वाट लावून टाकली, नवीन केस ऑर्डर करू. असो, ते मुंबईचा प्लॅनिंग आहे. आता सध्या भोपाळचा प्लॅनिंग आहे. तर आत्तापर्यंत तुम्हाला माहीत पडलं असेल की आपण चाललोय कुठे. आपण चाललो आहे प्रयागराज आणि 26 तारखेला शिवरात्रीचा तिकडे कार्यक्रम आहे. आज आहे 24, मी 1 दिवस एक्स्ट्रा पुढे चाललो आणि असा प्लॅनिंग आहे की शिवरात्री काशी विश्वनाथ किंवा प्रयागराजला करू. बघू आपल्याला केवढं पूर्ण करता येतं. तर पुन्हा टप्प्याटप्प्याने मिळतो. थोडं जरी थांबलं ना, थोडा जरी स्पीड स्लो झाला तर लगेच फॉग जमा होतो आतमध्ये. मी गॉगल घातलाय कारण थोडंसं प्रोटेक्शन, कारण थंड हवा एवढी आहे बापरे, जाणवत नाही आहे. म्हणजे जाणवलं नाही, हॉटेलमध्ये जाणवलं नाही, पण हॉटेलमधनं बाहेर पडल्यावरती कळलं की थंडी केवढी आहे. आणि सूर्य आहे ना, तो नेहमीपेक्षा फार मोठा दिसतो, माहित नाही का? नेहमीपेक्षा मोठा दिसतो. आता एकदम आश्चर्यचकित झालो. हायवे असाच आहे, टारमॅक, कॉन्क्रीट नाही आहे, टारमॅक म्हणजे डांबराचं आहे. मोठा आहे, नेहमीपेक्षा मोठा आहे नक्की.
मार्ग असतो. आता मला सकाळी सांगितलेलं की 9 वाजता मी प्रयागराजला पोहोचेल, पण अंधारात राईड करायची नाही आहे, त्यामुळे घाई झाली. तर कुठेतरी पोहोचण्यासाठी कुठून तरी निघणं गरजेचं असतं. घरातून तर निघालो आहे आणि इंदोरच्या पुढे देवासला हॉल्ट घेतल्यानंतर आता जवळपास पोहोचतोय ते भोपाळला. आधी प्लॅन रिव्हील नव्हता केला की परिस्थिती काय आहे, जमेल का नाही जमेल का. आता माहीत पडते की बाबा करू. अजून एक 600-650 किलोमीटर बाकी आहे आणि गाड्या भरभरून जात आहेत. प्रयागराज हे बऱ्याच वर्षापासूनचं प्लॅन होतं की नॉर्थला जायचं. आता पहिल्यांदा नॉर्थला फिरायला आलो आहे. फिरायला काय फक्त बाईक राईड, अरे चला घुमाव असंच चालू आहे. तर मग बघू, मजा करू. रस्ता एवढा कडक आणि मस्का आहे की समोरची परिस्थिती बघू शकता. देवा कोणाला काही भागा नसेल एवढीच अपेक्षा करतो. ज्या हिशोबाने ते गाडी पडली आहे त्या हिशोबाने मला वाटत नाही आहे की आपण गाडी हळू चालवूया. डोक्यामध्ये बऱ्याच गोष्टी चालू असतात आणि असं काय बघितलं ना बाबा असं वाटतं की रोडवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. स्पीड आता माझ्या डोक्यामध्ये हाच विचार चालू होता की भोपाळ 55 किलोमीटर्स आहे आणि आता वाजले आहेत साधारण 8:30, 8:15 झाले असतील. घड्याळ नाही बघायचं कारण घड्याळावरती ते कवर आहे, कवर. जसं बघून झालं की 9:15 वाजेपर्यंत पोहोचून माझ्या अप्रॉक्सिमेट टाईमपेक्षा 5 उशिरा चालेल. पण असं वाटतं की बाबा उशीर झाला तरी चालेल पण आपण व्यवस्थित होईल असं स्वीट आणि मेंटेन करायचं आहे. पण असं रस्ता पाहिला ना की मोह आवरत नाही, मोहत होतो मोह.
त्रास एवढा आहे ना की माझा स्वतःचा हॉर्न ऐकायला येत नाहीये. तर समजा दुसऱ्याने कोणी हॉर्न दिला आणि जायचं असेल तर कसं कळणार? सरळच्या सरळ रोड आहे. आता तुम्ही बघाल ना लेफ्ट साईडला बघाल तर पूर्ण नजर जाईपर्यंत शेती आहे. हवा एवढी येते ना स्पीड मेंटेन ठेवलं. आता मला कळलं की का उशीर होणार आहे. आता हा सिंगल लेन किंवा हायवे लफडाच झाला आहे. लफडा असो. आता किती किलोमीटर आहे माहीत नाही, पण इकडनं 51 किलोमीटर आणि 51 किलोमीटर विदिशा, 163 किलोमीटर नरा झाले 44. म्हणजे प्रॉपर 51. सागर 163 आणि 371 किलोमीटर आहे खजुराहो. हे 70. मे बी या गावचा एरिया असेल म्हणून छोटा आहे. पुढे गेल्यानंतर मोठं व्हायला पाहिजे. वा 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 वा. कोई बात नहीं भाई, ऐसा ही करना है तो ऐसा ही चलेंगे. कितने कहाँ तक छोड़ सकते हैं क्यों मालूम है. निकलना जरूरी है भाई, निकलना जरूरी है. अटक गए तो अटक गए. माइक टेस्टिंग 1 2 3 1 2 3. येस. तर राहतगड म्हणून एक लोकेशन आहे, तिकडे किल्ला पण आहे. त्या तिकडे किल्ला आहे, राहतगड म्हणून लोकेशन आहे. तिकडनं पुढे आलोय आणि अजून साधारण एक 400-425 किलोमीटरचा पल्ला बाकी आहे. वाजले आहेत ते 4:15. आता 400-425 आणि हा रस्ता असा आहे, हा सिंगल लेन रस्ता आहे. पुढे पण माहित नाही की कसा रस्ता असणार आहे. इथनं पुढे जायचं आहे ते तिकडनं सागर, जे एक 30-40 किलोमीटर वरती आहे. तिकडनं छत्तरपूर किंवा खजुराहो, ते साधारण एक 150 किलोमीटर अजून असणार आहे. 150 ते 150-200. त्यानंतर रीवा आणि त्यानंतर प्रयागराज.
तर असं सर्व आहे. आणि आपल्याला नवीन भेटले आहेत, एक यश आणि एक अभय. यश आहे मीरा रोड आणि अभय आहे पनवेलचा, म्हणजे न्यू मुंबई. तर मग आपल्याला निघायचं इकडनं. चलो. ओके. लंच झालं. हा मला भेटला सिरोहीच्या साईडला, सिरोहीच्या थोडं पुढे. पण अभय. आणि त्यानंतर मग आपलं काम सुरू झालं, म्हणजे त्याची जस्ट नंबर एक्सचेंज झाला. नंबर एक्सचेंज झाल्यानंतर मग राईडला आलो. सागर 32 आहे. अशा प्रकारे काही 6:30ला राईड सुरू केलेली, 6:15 आणि आता 1:30 वाजला आहे, म्हणजे 7 तास झाले. आणि 7 तासामध्ये साधारण 350 कव्हर झाले. अजून 400 450 जास्त.
गाडी चालवायला मजा येणार आहे. गाडी डिझाईन झालं आहे. आणि माझ्या समोर 2 सुझुकी 20 ऑक्टोबरची एक चाललंय. मला त्यांच्या एवढ्या स्पीडने गाडी पळवता येणार नाही. ते एव्हेंजर 8 वर्ष जुनी आहे, त्यांचं लेटेस्ट मॉडेल आहे. कसं कॉम्प्लीट करणार बाबा. तरी प्रयत्न करू. कारण आम्हाला 11 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे. 11 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे किंवा त्याच्या आधी पोहोचायचं आहे. तयार आहे. माझं काही प्लॅनिंग असतं त्याप्रमाणे आपण चालतो. त्यांच्या प्लॅनिंगमध्ये मी उडी मारली. चलो फ्रेश आहे फ्रेश. मला अचानक आहे ना विरार नालासोपारा आल्यासारखं फील झालं. का माहित कुणास ठाऊक, पण अचानक एकदम विरार नालासोपारा वसई वगैरे असं जाणवलं. मी मागे राहतोय रे बाबा. चल लवकर. चलो जल्दी यार. बाबा खतरनाक असा ऑफ रोड पॅच कव्हर केला. आता मला असं वाटलं की आहे आता गाडीची, पण नशिबाने सारे काही व्यवस्थित झालं. एक 4-5 किलोमीटरचा पॅच होता. 4 पण नाही, 2 किंवा 3 किलोमीटरचा पॅच. माझ्याकडे मॅप नाही आहे, मॅप त्यांच्याकडे आहे. त्यांच्या मागे मागे मी चाललोय.
हे यश हे काय आपण आहे समोर आहे तो यश तो मीरा रोडला ठाणे पाशी आणि आमच्या बरोबर चालू आमच्या बरोबर ऍक्च्युली मी त्यांच्या बरोबर ते दोघं जण राईड करतायत. नेक्स्ट हे आहे ते दामो आणि दामो नंतर मग कटनी कटनी नंतर पुढे रिवा जे असं रिवा नंतर प्रयागराज अशा 4 लोकेशन्स आपण म्हणजे लँडमार्क आपण फॉलो करत चाललोय. मध्य प्रदेशच्या गल्ल्यांमध्ये आम्ही फिरतोय. कटनी 120 किलोमीटर दाखवत होतं आणि कटनीसाठी हा रस्ता गुगल बाईंनी दाखवला आम्हाला. गुगल बाई बोला गुगल बाबा बोला आवाज माझ्या इथे. अरे देवा. दमोह करून गाव आहे मध्य प्रदेशमध्ये जिकडनं एक रस्ता जातो कटनीला आणि एक रस्ता जातो जबलपूरला. तर आम्ही कटनीच्या रस्त्याला जायचा प्लॅन केला आहे. म्हणजे सर्वात शॉर्टेस्ट रूट तोच दाखवतो आणि त्या मानाने म्हणजे जे 825 किलोमीटर दाखवत होते आणि हे 778 किलोमीटर दाखवत होते म्हणजे 40 किलोमीटरचा डिफरन्स होता. पण हा फास्टेस्ट रूट होता असं दाखवतो. तो आम्ही हा रस्ता घेतला आणि कार कमी डिस्टन्स असून जास्त वेळ का दाखवते त्या मानाने त्याचं कारण हे आहे की ट्रॅफिक प्रोन एरिया आहे. गावा खेड्यातून जातो. मजा म्हणजे ह्या 3 बाईक म्हणजे माझी तर बाईक ॲव्हेंजर सर्वांना वेल नोन असेलच. पण V-Storm जेव्हा ते बघतात ना तेव्हा असं वाटतं की कुठल्या परग्रहावर आलेत. असं गाडी लुकर आहे म्हणजे V-Storm 250 SX 250 लुकर आहे. म्हणजे अशा अननोन किंवा जिकडे जास्त फॅशन CD डिलक्स स्प्लेंडर अगदीच नाही म्हटलं तर अपाची किंवा इतर ज्या गाड्या आहेत त्यामध्ये जेव्हा SX 250 V-Storm बघतात त्यावेळेला सर्वजण आश्चर्यचकित होतात.
ग्रीन बोर्ड दिसला ना की थोडं बरं वाटतं. का कारण असं वाटतं की यस आता शहर संपलंय किंवा गाव संपलंय आणि गावाच्या बाहेर जायचं आहे. यार सुटला विचार सुटला, अभय सुटला, आता गौरव बाकी आहे. बांदकापूर एवं कुंडलपूर. सर्वजण कावड घेऊन जाताना दिसत होते. हे जसं विचारणा म्हणजे पूर्ण कावड घेऊन जाताना दिसत होते. तर कावड घेऊन जातात इथे येऊन थांबलेले दिसत. कदाचित काशी विश्वेश्वरला पण जात असतील, कारण अजून 6 दिवस आहेत. छान आहे, अजून 2-3 दिवस आहेत. तेवढ्या वेळात पोहोचणार नाही. बरीच लोक प्रवास करताना दिसत होते. आणि सिंगल लेन रस्त्यावरून जाण्याचा सर्वात जास्त त्रास आहे ना, ते स्लो मुव्हिंग ट्रॅफिक. एक दुसरं, ज्या गाड्या ओव्हरटेक करतात ना त्या गाड्या ह्या इथे येतात. म्हणजे अक्षरशः पूर्ण लेन कव्हर करतात. मग बाईक असेल किंवा कोणाचं इतर काय असेल तर मग त्यांनी कुठे जायचं कुठे. किलोमीटर. आता त्याला फक्त एक मोटरसायकल व्हेकल करायची होती ओव्हरटेक. पूर्ण रस्ता त्याने कव्हर केला. हे बघा, प्रॉब्लेम हा होतो. चालणारे आहेत ते थोड्या लेन कव्हर करतात, बाईकवाले थोडी लेन कव्हर करतात. जर मध्ये काय अडथळा आला तर ओव्हरटेक करायला स्कोपच नाही आहे, म्हणून शेड्यूल डिले होतो. इथे एक रेल्वे स्टेशन आहे, डाव्या बाजूला रेल्वे स्टेशन. मे बी दमोह रेल्वे स्टेशन असेल. येस, मगाशी वाचलेलं लगेच स्टेशन दमोह ते असेल. असं पण नंतर भेटू. काय टायमिंग आहे, काय टायमिंग आहे. म्हणजे
एक मिनिट पण झाला नाही आणि सिग्नल उघडला. आमचं नशीब थोडं जास्त जोरावर असं म्हणून नको नजर लागते, पण टायमिंग जबरदस्त आहे. एकदम भारी. चला, तर पहिलं रेल्वे क्रॉसिंग बाईकने केलेलं आहे मध्य प्रदेशमध्ये. आधी एकदा केलेलं होतं ते करेलला, वैभववाडीमध्ये, आउटसाईड मुंबई. बाबा अशा गाडी बाहेर काढलेली पहिला परवडते. आता आवाज किती येतोय काय येतोय माहीत नाही, कारण आउट ऑफ वे जाऊन मी प्रयत्न केलेला, पण जी फोकस पाहिजे ना तो येत नाही. आवाज येतोय पण ते एक भेटत नाही. असं ऍडजस्ट करूया आता सध्या. कारण दिवसातच रेकॉर्ड करणार, रात्रीचं रेकॉर्ड करू शकत नाही, पूर्ण अंधार असतो आणि अशा रोडला तर अंधारच असणार आहे. हा खेळातला कदाचित त्याच्यानंतर अंधारामधला जातो. आम्ही पोहोचू ते कटनी. बाबा 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 क्या चालू है बाबा. तर हा कटनी हे मध्य प्रदेश मधलं एक ठिकाण आहे. त्याच्यानंतर रीवा करून आहे, जे मला वाटतं उत्तर प्रदेशमध्ये असेल, पाहिलं नाही. रीवा आणि रीवा नंतर मग प्रयागराज. तर जो आम्ही रस्ता घेतलेला असा रस्ता काही होता आणि दृश्य काही वेगळी ह्याच्यापेक्षा वेगळी नाही आहेत. दृश्य काही ह्याच्यापेक्षा वेगळी नाही आहेत. असाच आहे रस्ता, सिंगल लेन आणि फुल ऑफ गावकरी, हॅशटॅग गावकरी. एवढे झटके घेतले बाबू. आता नकोसं वाटतंय, कारण गाव आलं ना की असे असे स्पीड रमलर लावलेले असतात, स्पीड ब्रेकरचे रमलर, आणि फारच खराब होतं. मला असं वाटतं की याची काही बाईक पाहिजे होती, आणि ह्या बाईकवरती ना नाही होतं. म्हणजे पचवणं थोडंसं कठीण होऊन बसतं. आज मी डायरेक्टली लावायला पाहिजे होतं,
असो चलो तर नंतर भेटू. जवळपास 150-200 किलोमीटर आम्ही ज्या रोडची वाट बघत होतो तो रोड फायनली दिसायला लागला आम्हाला. तर माहीत नाही NH30 आहे की काय, मे बी NH30 असेल. 119 किलोमीटर रिवा आहे आणि त्याच्यानंतर एक 80-90 किलोमीटर साधारण अजून 200 किलोमीटरचा पल्ला बाकी आहे. 200-250 किलोमीटरचा पल्ला बाकी आहे. पण जर असा हायवे असेल तर कदाचित त्याला 3 ते 4 तास मॅक्झिमम 5 तास लागतात. आणि आता वाजले आहेत 7, म्हणजे आम्ही 12 वाजेपर्यंत जाऊ, त्याच्यानंतर पुढचं बघू. पण सध्या आम्हाला रोड कव्हर करायचा आहे 1 आणि 2, म्हणजे धनंजय माने आणि अभय सरने महत्वाचं आहे. अभय आणि धनंजय दोघंजण आहेत, त्यांच्यासोबत मी चाललोय. माझा मॅप नाही लावला, त्यांच्या मॅप थ्रू हे करतो. चलो तुमचा प्रवास बघू. आता हा अंधार आणि रोड आहे, जसं जसं थांबेल तसं दाखवेन. तर प्रयागराज साधारण एक 60-65 किलोमीटरवरती आहे आणि हा तिकडे जाण्याच्या आधीचा घाट आहे. त्या घाटाचं नाव मला माहीत नाही, पण मी व्हिडिओच्या मेन्शन करून टाकेन. आपला एक पार्टनर मागे राहिला, ते थांबला तो घाटामध्ये. हळूहळू घाट उतरतोय. बाबा बाबा बाबा, माझी गाडी नसती ना हलते वाऱ्यासारखी. हवा कमी आहे की अजून काय? गाडी समोरून चालली आहे आपल्यासोबत आहे, मी त्यांच्यासोबत आहे. असो तर असा काही आमचा प्रवास चालू आहे. वाजल्यात 12:15 काय 12:45 झालाय.